असं गरमागरम आणि पौष्टिक चिकनचं सूप तुम्हाला बनवायला आवडेल का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया स्वादिष्ट चिकन सूपच्या रेसिपीला. सूपसाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे काढून घेतलं. हिरव्या मिरच्या, आलं, एक कांदा, लसणाच्या पाकळ्या, गाजर, कोथिंबीर, लेट्यूस आणि 1 वाटी चिकन. या सर्व भाज्या मी बारीक कापून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हव्या त्या भाज्या ॲड करू शकता. हा चिकन सूप चविष्ट तर लागतोच आणि सोबतच पचायलाही हलका आणि पौष्टिक असतो. ताप, सर्दी, खोकला झालेला असताना अनेक जण गरमागरम चिकन सूप पिणं पसंत करतात, कारण चिकन सूप पिल्याने शरीरालाही ताजंतवानं आणि आरामदायक वाटण्यास मदत होते. माझ्या सर्व भाज्या कापून झाल्यात. आता मी चिकन सूपच्या रेसिपीला सुरुवात करते. टोपामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची झणझणीत फोडणी दिली. थोडंसं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा मी घातला. आता त्यालाही आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चिमूटभर हळद घालूया. तेही छान तेलात परतून घेतले. आता बारीक चिरून ठेवलेल्या आपण ज्या भाज्या आहेत त्या सर्व भाज्या आपण यामध्ये घालूया. आणि त्यानंतर आपण जे वाटीभर चिकन घेतलं होतं तेही यामध्ये घालून घेतलं. चिकन मी बारीक पीसमध्ये कट करून घेतलं होतं, त्यात घातलं. आणि आपल्याला सूपमध्ये जेवढं पाणी हवं आहे त्यानुसार मी यामध्ये इथे पाणी ॲड केलं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेऊ. लिंबू अशासाठी की त्याने सूप आंबट तर होणार नाही, पण चिकनचा जो उग्र वास आहे तो निघून जाईल. आता इथे मी 10 ते 12 काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. मी ते खलबत्त्यात घालून वाटून घेणार आहे. जर तुमच्याकडे काळी मिरी पूड असेल तर तुम्ही तीही घालू शकता. इथे मी आता मिरी पूड सूपमध्ये घातली. आता झाकण देऊन सूपला छान उकळ येऊन देऊया. इथे आपण चिकन आणि भाज्या दोन्हीही बारीक चिरून घेतलेलं होतं, त्यामुळे अगदी 10 मिनिटांमध्ये हे सर्व शिजलं जातं आणि आपला सूप तयार होतो. 10 मिनिटं मी हे सूप उकळून घेतलं. आता हे डन झालेलं आहे. वरून कोथिंबीर घातली आणि हे सूप आपलं पिण्यासाठी तयार आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. विशेष म्हणजे याला वेगळं विशेष असं काही साहित्यही लागत नाही. स्पेशल टिप म्हणजे सूप जितकं गरमागरम तुम्ही सर्व कराल तितकं त्याची चव अजून खुलून येते. ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.